चला, हॅलो एव्हरीवन. आज आपण एक नवीन कन्सेप्ट पाहायचा आहे. काय कन्सेप्ट असेल तो पाहण्याच्या अगोदर मी स्वतः प्राध्यापक डॉक्टर नागनाथ केशवराव दैफळे, MSc B.Ed PhD. I am here front of you for explain the biology topic for 10th, 11th and 12th standard. ओके, सो आज आपल्याला जो टॉपिक बघायचा आहे तो सेक्स डिटर्मिनेशनचा टॉपिक आहे. एक मेकॅनिझम असतो की ज्या मेकॅनिझम मध्ये आपल्याला सेक्स कशा पद्धतीने इस्टॅब्लिश होतो ते पाहायचंय. त्या पाहण्याच्या प्रोसेसला सेक्स डिटर्मिनेशन असं म्हटलं जातं. आता हे सेक्स डिटर्मिनेशन अकॉर्डिंग टू आवर 12th सिलेबस, अकॉर्डिंग टू आवर 12th स्टेट बोर्ड सिलेबस, आपल्याकडं 3 वेगवेगळ्या मेथड सांगितलेल्या आहेत किंवा 3 वेगवेगळ्या टाईप सांगितलेले. त्याच्यापैकी एक आहे ह्युमन, म्हणजे माणसांमध्ये सेक्स इस्टॅब्लिश. आता सेक्स इस्टॅब्लिशचा खरा अर्थ काय घ्यायचा तर मुलगा किंवा मुलगी कसं होतं, कशा पद्धतीने मुलाचा जन्म होतो, कशा पद्धतीने मुलीचा जन्म होतो, आपल्याला ते पाहायचं आहे. ते पाहण्याच्या प्रोसेसलाच सेक्स डिटर्मिनेशन असं म्हटलं जातं. आता आपल्याला आजच्या टॉपिक मध्ये काय काय पाहायचं आहे तर ह्युमन बिईंग्स मध्ये सेक्स डिटर्मिनेशन कसं होतं. दुसरा कन्सेप्ट असा आहे की आपल्याकडे हनी बीजचं एक एक्झाम्पल आहे. हनी बीज मध्ये कशा पद्धतीने सेक्स डिटर्मिनेशन होतं. आणि पुढे गेला तर बर्ड आहेत, पक्ष्यांमध्ये पण कशा पद्धतीनं सेक्स डिटर्मिनेशन केलं जातं ते आपल्याला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. तर पाहू शकता आता आपण आपल्या समोर काय काय आहे बघा. तर मेन टायटल आहे सेक्स डिटर्मिनेशन. सेक्स डिटर्मिनेशन कशाला म्हणायचं की एक मेकॅनिझम असतं की ज्या मेकॅनिझम मध्ये सेक्स डिटरमाइन केला जातो त्या प्रोसेसला सेक्स डिटर्मिनेशन असं म्हटलं जातं. आता हे सेक्स डिटर्मिनेशन मध्ये नेमकं काय होतं तर आपला फिनोटाईप तयार होतो. फिनोटाईप म्हणजे कसं तर सोप्या भाषेमध्ये आपला एक कन्सेप्ट असतो बघा. दूर से देखा दो हिरे चमक रहे थे, पास जाके देखा दो टकले नहा रहे थे. लांबून बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं काहीतरी हिरे चमकायला, पण जवळ जाऊन बघितलं तर काय समजतं की 2 टकले आंघोळ करत होते. साहजिक काही चप्पी होती त्यांची, चमकत असेल, लांबून बघितलं हिऱ्यासारखं दिसत असेल. तसं आपण फिनोटिपिकलीचा अर्थ काय घ्यायचा तर फिजिकली आपण दुरून पाहू शकतो हा मुलगा आहे किंवा ही मुलगी आहे. तो फिनोटाईप डिटरमाइन याच्यामध्ये केला जातो. कसं आहे बघा. आता आपल्याकडे काय आहे की असे काही स्पेसिस आहेत, काय आहेत अशा काही स्पेसिस आहेत की ज्यांच्या बॉडीमध्ये किंवा जी कोणती बॉडी असेल त्या बॉडीमध्ये दोघंही मेल आणि फिमेल दोघं पण एकाच बॉडीमध्ये असतील तर त्याला सोप्या भाषेत काय म्हणायचं त्याला बायसेक्शुअल असं म्हणायचं, हार्मॅफ्रोडाईट असं म्हटलं जातं किंवा याला मोनोइशियस असं म्हणायचं. मोनोइशियस अर्थ घ्यायचा ऑर्गॅनिझम एकच आहे पण एकाच ऑर्गॅनिझम मध्ये दोन्ही सेक्स ऑर्गन प्रेझेंट आहेत किंवा सेक्स कॅरेक्टर प्रेझेंट असतील त्यांना बायसेक्शुअल किंवा हार्मॅफ्रोडाईट किंवा मोनोइशियस असं म्हटलं जातं. ठीक आहे. पण आपल्याकडे असे काही स्पेसिस आहेत की ज्यांच्याकडे फक्त मेल किंवा फक्त फिमेल आहे. स्त्री सेपरेट असेल, पुरुष सेपरेट आहे, मुलगा सेपरेट आहे, मुलगी सेपरेट आहे. म्हणजे असेल तर एकच सेक्स ऑर्गन त्यांच्या बॉडीवरती प्रेझेंट असेल तर त्याला सोप्या भाषेत काय म्हणायचं त्याला युनिसेक्शुअल असं म्हणायचं. आणि डायोशियस, मी मोनोशियस आणि डायोशियसचा अर्थ काय सांगितला. मोनोशियस मध्ये काय आहे तर ऑर्गॅनिझम एकच आहे पण एकच ऑर्गॅनिझम असल्यामुळे त्याला मोनोशियस असं, मोनो हा शब्द वापरायचा. ओके. पण दोन्ही सेक्स ऑर्गन एकाच ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असतील तर त्याला मोनोशियस असं म्हणायचं. आणि जर दोन्ही सेक्स ऑर्गन सेपरेट असतील किंवा सेक्स कॅरेक्टर सेपरेट असतील त्याला डायोशियस किंवा युनिसेक्शुअल असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग आपण जर आता ह्युमन बिईंगचा विचार केला तर सीईटी मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. कसा प्रश्न विचारला जाईल. इन ह्युमन बिईंग्स द सेक्स डिटर्मिनेशन इज डॅश डॅश टाईप. मग तुम्हाला टाईप कोणता असेल तर हा टाईप घ्यायचा. काय इन ह्युमन बिईंग्स द सेक्स डिटर्मिनेशन इज XX अँड XY. ओके. XX असेल तर दोघंही फिमेल मध्ये असतील, XY असेल तर दोघंही पुरुषांमध्ये असतील. ठीक आहे. हे नॉर्मल झालं. म्हणजे सध्या तुमच्या बॉडीमध्ये माझ्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम आहे. किती क्रोमोझोम आहेत 46. याला सोमॅटिक सेल असं म्हणायचं. जर सोमॅटिक सेल असेल तर तुमच्याकडे 46 क्रोमोझोम प्रेझेंट असतील किंवा सोप्या भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणूयात 23 पेअर ऑफ क्रोमोझोम्स आर प्रेझेंट. हे बघा काय सांगितलंय
सोमॅटिक सेल असेल तर त्याच्यामध्ये 46 क्रोमोझोम हे प्रेझेंट असतातच. ठीक आहे. मग आता हे प्रेझेंट असतील तर महत्वाचा कन्सेप्ट काय घ्यायचा, तर आपल्याकडे एक गॅमेटोजेनेसिस नावाचा कन्सेप्ट येतो. आपण ऑलरेडी हे प्लांट रिप्रोडक्शन नावाच्या टॉपिक मध्ये पाहिलं होतं. आपल्याला ह्याच्या पुढचा जो टॉपिक सुरू करायचा आहे त्या टॉपिक मध्ये ह्युमन रिप्रोडक्शन बघायचं आहे. मग ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये गॅमेटोजेनेसिस नावाचा एक कन्सेप्ट होतो ज्याच्यामध्ये गॅमेट तयार होतात. गॅमेटोजेनेसिस इज द प्रोसेस इन विच गॅमेट आर प्रोड्यूस्ड. मग आपल्याकडे गॅमेट किती आहेत, तर 2 गॅमेट. कोणते कोणते 2 मेल गॅमेट आहेत, सॉरी कोणते कोणते 2 गॅमेट आहेत. एक असेल तुमच्याकडे स्पर्मॅटोजेनेसिस जो असेल जेंट्स मध्ये किंवा आपण ज्याला पुरुषांमध्ये म्हणूयात, आणि दुसरा असेल oogenesis हा असेल फिमेल मध्ये. ओके. स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये स्पर्म तयार होतात, स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये स्पर्म, आणि oogenesis मध्ये एग सेल तयार होतात किंवा एग तयार होतात. स्पर्म असेल एग असेल दोघेही हेप्लॉइड आहेत. ठीक आहे. मग काय सांगितलंय, ज्या टाइमला स्पर्मॅटोजेनेसिस फॉर्मेशन होतं किंवा स्पर्मॅटोजेनेसिस होते त्या टाइमला मेल कॅरेक्टर मध्ये, कुठं मेल कॅरेक्टर मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस होत असताना 2 प्रकारचे सेक्स क्रोमोझोम तयार होतात. कोणते, जर मेल असतील तर म्हणलं, मेल जर असेल तर एक्स आणि वाय 2 वेगवेगळे क्रोमोझोम आहेत. कोणते क्रोमोझोम आहेत, 2. म्हणजे याला सोप्या भाषेमध्ये हेटेरोगॅमेट सुद्धा म्हटलं जातं. कोणते गॅमेट म्हणायचं याला, हेटेरोगॅमेट. का हेटेरोगॅमेट म्हणायचं, कारण एक्स आणि वाय सारखे नाहीत, एक्स आणि वाय वेगवेगळे आहेत. फिमेलचा विचार केला तर हे होमोगॅमेट म्हणायचं यांना. ठीक आहे. होमोगॅमेटचा अर्थ काय घ्यायचा, तर हे सोप्या भाषेमध्ये एक सारखेच आहे. हेटेरोमॉर्फिक म्हणा किंवा त्याला होमोमॉर्फिक म्हणला तरी चालतं. ठीक आहे. मग पुढे गेला तर काय सांगितलंय, जर स्पर्मॅटोजेनेसिस झाली तर एक गोष्ट कन्सेप्ट लक्षात घ्या रे, आपल्याकडं ज्या टाइमला फिनोटाईप ज्यावेळेस तयार केला होतो त्या टाइमला फिनोटाईप कसा असेल, तर फिनोटाईप मध्ये XX प्लस 44 ऍटोझोम्स असतील. आता ऍटोझोम भानगड काय, ओके. आता हे जे 2 सेक्स हे जे आहेत त्यांना सेक्स क्रोमोझोम असं म्हणायचं. ह्यांना काय म्हणायचं, यांना सेक्स क्रोमोझोम असं म्हणायचं. म्हणजे हे 2 प्लस हे 44 किती झाले, हे झाले तुमचे 46. नॉर्मल आपल्याकडे क्रोमोझोम असे असतात, पण हे XX आहेत म्हणजे कोणामध्ये असतील, फिमेल मध्ये असतील. पुढे गेलात तर XY प्लस 44 ऍटोझोम. ऍटोझोमचं कॅरेक्टर सांगतो आता काय ते, हे बघा. आता इथं काय आहे, XY म्हणजे जेंट्स मध्ये 44 प्लस XY दोघ जण आहेत, किती झाले 46. आता लक्षात हे घ्यायचं की सर ते 2 सेक्स क्रोमोझोम तुम्ही म्हणायला, 2 सेक्स क्रोमोझोम म्हणजे काय, हे तेच सेक्स क्रोमोझोम आहेत की ज्याच्यामुळे मुलगा किंवा मुलगी तयार होते. ओके. राहिला प्रश्न ऍटोझोमचा. मग ऍटोझोम भानगड काय, तर तळपायाच्या स्किन पासून डोक्यावरती असणाऱ्या आपल्या हेअर्स पर्यंत आपल्या पूर्ण बॉडीचे कॅरेक्टर मेंटेन करायचं काम कुणामार्फत असतं, ऍटोझोम मार्फत असतं. राहिला प्रश्न ह्या दोघांचा, हे दोघं जण काय केलं तर आपल्या बॉडीचे फक्त सेक्स कॅरेक्टर तयार करायचं काम करतात, बाकी काही नाही. ठीक आहे. मग पुढे गेलात तर ज्यावेळेस पुरुषांमध्ये एक्स आणि वाय नावाचे क्रोमोझोम तयार होतील, म्हणजे काय, आता हे बघा आपण याचा विचार करू कुणाचा, जेंट्सचा. मग जेंट्स मध्ये किती क्रोमोझोम आहे सध्या, 46 पैकी 44 ऍटोझोम आहेत आणि 2 सेक्स क्रोमोझोम आहेत. आता हे 2 सेक्स क्रोमोझोम हे 46 म्हणजे कसे, तर सोमॅटिक सेल आता सध्या आपल्या बॉडीमध्ये आहे, पण पुढे ट्रान्सफर करायचं असेल तर मिओटिकली यांच्यामध्ये रिडक्शन होत. रिडक्शन होताना काय होणार, मग आता 44 हाफ किती घेणार तुम्ही इथं, 22, आणि ह्या 2 पैकी कोणता पण एक पुढे ट्रान्सफर होतो, म्हणजे इथं +1 करायचं, म्हणजे किती झाले हे 23. ज्या टाइमला रिप्रोडक्शन होतं त्या टाइमला मेल बॉडीकडून हे 23 क्रोमोझोम, फिमेल बॉडीकडून 23 क्रोमोझोम हे फ्यूज होतात. ओके. आता ते फ्युजन कसं होतं ते आपल्याला तेच बघायचं आहे. आता बघा, जर एक्स क्रोमोझोम ह्या इथं जो 1 नंबर आहे त्याच्यामध्ये जर एक्स असेल तर त्याच्यामध्ये 50% हा एक्सचा डाटा असेल आणि 22 ऍटोझोम्स असतील, म्हणजे किती झाले 23 झाले. ओके. जर वाय क्रोमोझोम असेल तर वाय क्रोमोझोमचं 50% कॅरेक्टर असेल आणि 22 ऍटोझोम त्याच्यामध्ये असतील, म्हणजे तरी पण संख्या किती येत आहे, 23च येत आहे. ठीक आहे. हे झालं स्पर्मॅटोजेनेसिस, म्हणजे सोप्या भाषेमध्ये काय, तर हे झालं मेल कॅरेक्टर बद्दल. ठीक आहे. आता फिमेल गॅमेटोफाइट मध्ये काय होणार आहे, oogenesis नावाचा कन्सेप्ट तयार होतो. oogenesis फिमेल गॅमेटोफाइट मध्ये ओव्हरीज मध्ये होतं.
ओके. ओजेनेसिस नावाचा कन्सेप्ट हा फिमेल मध्ये होतो आणि हे फिमेल मध्ये होत असताना आपल्याकडे जरी दोन एक्सेस गॅमेट असतील पण तिथे दोघ जण सारखे असल्यामुळे एकच गॅमेट पुढे ट्रान्सफर होतो. म्हणजे हे एक्स प्लस 50% ऑटोझोम्स म्हणजे काय, तर इथं पण आपण घेऊ शकतात 50% ऑटोझोमचा अर्थ काय घ्यायचा, 22 ऑटोझोम्स आहेत. किती ऑटोझोम आहेत, 22 प्लस हा इथला एक एक्स म्हणजे किती झाले 23. हे बघा हे 23 आणि हे 23 किती झाले 46 झाले ना. मग आता हे 23 आणि 23 कसे फ्यूज होते बघा. आता लक्षात घ्या आपल्याकडे मेल गॅमेट कसा आहे, सॉरी फिमेल गॅमेट कशी आहे XX. ओके. मेल गॅमेट कसा आहे XY. मी आता सांगितलं हे दोघं जण होमो गॅमेट आहेत, हे दोघं जण हेटेरो गॅमेट आहेत. जर होमो असतील, जर गॅमेट सारखे असतील तर फक्त एकच क्रोमोझोम पुढे ट्रान्सफर होणार. म्हणजे कुठं, हे बघा हा आला इथे आला का. मग इकडे कसं आहे, इकडे दोघं जण वेगवेगळे म्हणजे एक्स पण पुढे ट्रान्सफर होऊ शकतो आणि वाय पण. जो ट्रान्सफर पुढे झालेला आहे तो, सपोज हा एक्स पुढे आला तर हे दोघं जण फ्यूज होणार. म्हणजे जन्माला येणारी कोण असणार आहे, तर इथं बेबी डॉटर असेल. ओके. आणि जर ह्याच एक्स सोबत हा वाय फ्यूज झाला, इथल्या एक्स सोबत हा वाय फ्यूज झाला तर एक्स वाय इथं काय असेल, बेबी सन असेल. समजलं. म्हणजे माणसांमध्ये सेक्स डिटर्मिनेशन मुलगा किंवा मुलगी कशी तयार होते, तर ह्या पद्धतीने तयार होते. ओके. परत नीट लक्ष द्या, आपल्याकडे एक्स एक्स होमो, ओके, एक्स वाय हेटेरो. होमो म्हणजे काय, दोघंही सारखेच आहेत. हेटेरो म्हणजे काय, दोघं जण वेगवेगळे आहेत. ठीक आहे. मग जर सारखे असतील तर एकच एक्स क्रोमोझोम पुढे ट्रान्सफर होणार. हे बघा इथे झाला ट्रान्सफर झाला. मग आता हा ट्रान्सफर झाला असेल आणि हे पुढे एक्स आलेला आहे, मग ह्या दोन्हीपैकी दोघे ऍज इट इज पुढे ट्रान्सफर नाही होणार आहे. हा एकच ट्रान्सफर होणार आहे, वायच तिथं पुढे ट्रान्सफर नाही होणार आहे. जर एक्स पुढे ट्रान्सफर झाला, इकडला एक्स असेल, हे दोघं जण एकत्र आले तर त्याच्यापासून मुलगी किंवा मुलीचा जन्म होतो. ठीक आहे. पण इकडला हा जो पुढे एक्स आला होता, जर इकडला एक्स सोबत फ्यूज नाही झाला तर मग कुणासोबत फ्यूज होणार, तो वाय सोबत. मग एक्स आणि वाय जर फ्यूज झाले त्याच्यापासून काय तयार होणार, सन तयार होणार. म्हणजे इथं क्लिअर लक्षात घ्या, इकडे एकच क्रोमोझोम आहे, इकडे दोन क्रोमोझोम आहेत. त्याच्यावर असं कन्सिडर करायचं किंवा की मुलगा किंवा मुलगी होण्यासाठी पुरुष किंवा सोप्या भाषेमध्ये बाप पूर्णतः जिम्मेदार असतो. याच्यामध्ये आईचा फक्त एकच क्रोमोझोम आहे. पण आपल्याकडे समाजामध्ये अशा निगेटिव्ह प्रवृत्ती झालेल्या आहेत की मुलीचा जन्म जास्त प्रमाणात मुलीचा जन्म होत असेल तर तिथं स्त्रीला दोष दिला जातो. पण तसं नाही, इथं पुरुषांमुळे मुलगा किंवा मुलगी होण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स. बघूयात आपण. ठीक आहे. जस्ट 1 मिनिट. हा चला लेट्स कंटिन्यू. हे बघा आता बर्ड्स मध्ये काय आहे, आपल्याकडं बर्ड्स मध्ये सुद्धा सेक्स डिटर्मिनेशन कसं होतं ते बघायचंय. ओके. आता इथं लक्षात घ्या, आपण अगोदर जे पाहिलं होतं ह्युमन मध्ये होमोगॅमेटिक जे होते हे फिमेल होती, राईट. आणि हेटेरोगॅमेटिक जो होता तो मेल होता, बरोबर. पण आता इथं बर्ड्स मध्ये थोडस वेगळं आहे. बर्ड मध्ये ZW जो आहे हा हेटेरोगॅमेटिक आहे, बरोबर. मग हा हेटेरोगॅमेटिक असेल तर एक गोष्ट लक्षात घ्यायची, काय लक्षात घ्यायची, इथं हेटेरोगॅमेटिक जी आहे ही फिमेल आहे, इकडे आपल्याकडे कसं होतं मेल आहे. इथे हेटेरोगॅमेटिक कोण आहे, फिमेल आहे. ओके. आणि होमोगॅमेटिक कोण आहे, तर मेल आहे. ज्याला आपण काय म्हणूया, होमोगॅमेटिक असं म्हणूया. ठीक आहे. मग आता लक्ष अगोदरच्या सारखंच काय की झेड असेल तर हा पण 50% कॅरी करतोय आणि डब्ल्यू असेल तरी पण हा 50% कॅरी करतोय. फक्त फरक काय आहे, जसं आपण तिकडे पाहिलं झेड आणि डब्ल्यू हे दोघं जण हेटेरोगॅमेटिक आहेत. म्हणजे पुढे ट्रान्सफर होताना हे झेड सेपरेट डब्ल्यू सेपरेट ट्रान्सफर होतं, राईट. आणि इकडे जे होतं काय झेड आणि झेड, तर हे दोघं जण होमोझायगस असल्यामुळे किंवा काय होमोगॅमेट असल्यामुळे एकच ट्रान्सफर होणार आहे. मग आता इथं लक्षात घ्या, झेड सोबत झेड फ्यूज झाला तर काय तयार होईल, मी तर काय सांगितलंय, मेल तयार होईल. मग राहिला प्रश्न का ह्या झेड सोबत हा डब्ल्यू तयार झाला तर काय तयार होईल, फिमेल. मग आता इथं काय कॅरेक्टर आहे, इथं कॅरेक्टर असं आहे की फक्त हे लक्षात घ्यायचं, जर हेटेरोझायगस गॅमेट असेल ना तर दोन गॅमेट सेपरेट होतात पुढे ट्रान्सफर होताना. ओके. आणि त्या दोन पैकी एकच पुढे जाऊन फ्यूज होणार आहे.
जर दोघं फ्यूज झालं तर कॅरेक्टर बदलू शकतं. ओके, आता ती कॅरेक्टर कसं बदलतं काय बदलते आपण पुढच्या पोर्शन मध्ये पाहणारच आहोत. इथं लक्षात आलं काय? इन बर्ड्स, सीईटीला प्रश्न विचारला जातो बरं का. इन बर्ड द सेक्स डिटर्मिनेशन इज कोणत्या टाईपचं आहे? ZW ZZ टाईपचं सेक्स डिटर्मिनेशन कशामध्ये आहे? बर्ड्स मध्ये आहे. ठीक आहे, मग आता बर्डच्या पुढे गेला तर आपल्याकडे हनी बीज पाहायचं आहे. हा चला पुढे कंटिन्यू करायचंय. सेक्स डिटर्मिनेशन इन आपण कशामध्ये पाहणार आहोत? सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज. ओके, आता एक हनी बीजचं विशेष कॅरेक्टर लक्षात घ्या. जसं आपण ह्युमन बिंग्स मध्ये पाहिलं की 46 हा आपला डिप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम होता. म्हणजे काय तर 44 ऑटोझोम प्लस 2 सेक्स क्रोमोझोम होते. इथं थोडस वेगळं कॅरेक्टर आहे. इथं कसं आहे? हनी बीज मध्ये डिप्लॉइड सेट कितीचा आहे? 32 डिप्लॉइड सेट आहे. ठीक आहे, मग आता लक्षात घ्या आपल्याकडे हनी बीजचं विशेष कॅरेक्टर काय आहे? तर मवाच्या माशांमध्ये 3 प्रकारच्या माशा असतात. पहिली असते क्वीन, दुसरा असती वर्कर आणि तिसरा असतो ड्रोन. ओके, तिघांचं विशेष कॅरेक्टर असतं. क्वीनचं कॅरेक्टर काय? तुम्ही मवाची पोळी जर पाहिली तर सगळ्यात मोठी माशी जी असेल तिला क्वीन असं म्हणायचं, राणी माशी. ओके, वर्करचा अर्थ काय घ्यायचा? इथं वर्कर आणि क्वीन ह्या दोघी जण फिमेल आहेत. ओके, ड्रोन जो आहे हा पार्थिनोजेनेसिस नावाचा कन्सेप्ट तयार होतो. हेप्लॉइड सेट असतो त्याच्याकडे. ओके, आणि ह्या ड्रोनचं कॅरेक्टर काय आहे की जिथं कुठं क्वीन बसलेली असेल त्याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये कुठं फ्लावरिंग प्लांट्स आहेत का हे पाहायचं काम कुणाचं असेल? ड्रोनचं. वर्करचं काम काय? जायचं त्या फुलामधला मकरंद गोळा करायचा आणि मव्याच्या पोळीमध्ये आणून सोडायचा. ओके, क्वीनचं काम फक्त बॉस सारखं बसायचं. कोणासारखं बसायचं? बॉस. ओके, मग आता ह्या 3 गोष्टी कशा होतात ते बघायचे. हे बघा, आता आणखी एक महत्वाचा कन्सेप्ट लक्षात घ्या. हनी बीज मध्ये जसं आपण पाहिलं काय काय पाहिलं आपण आता की मेल मध्ये ह्युमन बिंग मध्ये एक्स आणि XY टाईपचं सेक्स डिटर्मिनेशन होतं. ओके, बर्ड्स मध्ये ZW ZZ टाईपचं सेक्स डिटर्मिनेशन होतं. राईट, तसं हनी बीज मध्ये हेप्लो डिप्लॉइड टाईप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन असतो. लक्षात आलं? हेप्लो डिप्लॉइड. आता हेप्लो डिप्लॉइड टाईप कसा असतो ते लक्षात घ्या. इथं लक्षात घ्या रे, 32 नंबर आहे. ओके, आता 32 नंबर आहे याच्यामध्ये अगोदर मिओटिक होणार, मिओटिकली डिव्हिजन होणार. मिओटिकली म्हणजे काय? जो तुमचा डिप्लॉइड नंबर आहे त्याचा अर्धा नंबर करायचा. आता 32चा अर्धा किती होणार? 16. बरोबर, इकडे 16 आले आणि हा इकडे 16 आले का? आणि जो ऑलरेडी हा जो ड्रोन असतो हा ऑलरेडी इकडे आहे. ठीक आहे, मग ह्या 16 मध्ये मायटॉटिक होणार म्हणजे हे जसं जसं पुढे ट्रान्सफर होणार. राईट, आता मला सांगा हा पुढे ट्रान्सफर होतोय तर हे दोघं इकडे फ्यूज होणार आहेत. झाले फ्यूज. मग ज्या टाइमला हे मिओटिक रिडक्शन होऊन हे दोघं जण खाली 16 आले, याच्यापैकी इकडल्या 16 सोबत याने पेअरिंग केली की झाले 32. आणि हा जो पुढे आला जसाला जसा हा सोप्या भाषेमध्ये ड्रोन तयार होतो आणि इकडं ह्याच्यामध्ये एकतर क्वीन तयार होईल किंवा वर्कर बीज तयार होईल. ओके, क्वीन किंवा वर्कर हे त्यांच्या डेव्हलपमेंटल स्टेज मध्ये त्यांना कशा पद्धतीचं प्रोटीन किंवा कशा पद्धतीचं न्यूट्रिएंट भेटलेलं आहे त्याच्यानुसार ठरतं. जर रॉयल जेली नावाचा एक कन्सेप्ट येतो याच्यामध्ये, रॉयल जेली जर मिळालेली असेल तर ती क्वीन तयार होते. ओके, आणि बाकीचे मग नॉर्मल मध्ये असेल तर वर्कर बीज तयार होते. अशा पद्धतीने आपल्याकडे सेक्स डिटर्मिनेशन जे आहे हे तयार होतं. ठीक आहे, आता इथं परत लक्ष द्या रे, आपल्याकडं नॉर्मल 32 जो नंबर आहे हा फिमेलचा आहे ज्याच्यामध्ये क्वीन किंवा वर्कर असेल. डन. हनी बीचा डिप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम नंबर किती आहे? 32 आहे. ओके, मग ह्या 32 मध्ये मिओटिकली डिव्हिजन होणार आहे, त्याच्यापासून रिडक्शन होणार आहे. 32 अर्ध्या नंबर मध्ये डिवाइड केलं, हा 16ला 16 पुढे आला, इकडल्या 16 सोबत हा इथं फ्यूज झाला, हे दोघं जण फ्यूज झाले म्हणजे 16 + 16 किती झाले? 16 + 16 32 झाले. ओके, जर 32 झाले तर डिप्लॉइड सेट झाला आणि डिप्लॉइड सेट कोणी आपल्याकडे तर फिमेल आहे. मग क्वीन किंवा वर्कर त्या डिप्लॉइड मध्ये तयार होणार आहे आणि याच्यासोबत फ्युजनला तर कोणी आहे का? तर नाहीये. मग फ्युजनला कोणी नसेल तर याच्यापासून कोण तयार होणार आहे? याच्यापासून ड्रोन तयार होतो. ओके, अशा पद्धतीनं आपल्याकडे सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग्स XX XY टाईप तयार होतो. इन बर्ड्स ZW ZZ टाईप तयार होतो
आणि हनी बीज मध्ये मी काय सांगितलं, हेप्लो डिप्लॉइड टाइप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. आता हे बघा, हा तुमच्या इथे डिप्लॉइड तयार झाला आणि हा इथे तुमचा हेप्लॉइड तयार झाला का? ह्यालाच म्हणायचं हेप्लो डिप्लॉइड टाइप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज. ठीक आहे. आता हे जे आपण कन्सेप्ट पाहिले याच्याबद्दलचे तुम्हाला एमसीक्यूज मध्ये भरपूर प्रश्न विचारले जातील. भरपूरचा अर्थ कमीत कमी 4-5 प्रश्न असतीलच. तुमच्या स्टेट बोर्डच्या परीक्षेला असेल, आन्सर इन 1 सेंटेन्स मध्ये येऊ शकतात, एमसीक्यू मध्ये येऊ शकतील, नाही तर डिस्क्राईब किंवा राईट ए शॉर्ट नोट ऑन सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग्स असाही प्रश्न तुम्हाला आपल्या स्टेट बोर्डच्या परीक्षेमध्ये विचारला जाईल. राहिला प्रश्न सीईटीचा. सीईटी बद्दलच मी तुम्हाला हे महत्वाचा कन्सेप्ट ऑलरेडी दिलेला आहे. हे 3 क्वेश्चन येऊ शकतातच. ठीक आहे. राहिला प्रश्न ते कशा पैकी आहे त्याच्याबद्दलची आपण चर्चा केलेली पण आहे. तरी पण कुणाला काही डाऊट असते तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, तुम्ही सबस्क्राईब करा, इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.